नमस्कार, आज मी बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल अतिशय टेस्टी मटार बटाटा रस्सा भाजी। विशेष म्हणजे कोणतंही वाटण तयार न करता ही भाजी बनवलेली आहे, त्यामुळे पटकन बनवून तयार होते। वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मटार बटाटा भाजी बनवण्यासाठी इथं फ्रेश मटारच्या शेंगा सोलून एक वाटी भरून इतका मटार घेतला। सोबतच 3 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, त्यानंतर बटाट्यांवरची साल काढून घ्यायची। इथं पहा, तीनही बटाट्यांवरची साल काढून त्यानंतर घेतलेले तीनही बटाटे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। मटार बटाटा भाजी बनवत असताना यामधला बटाटा जास्तही बारीक चिरण्याची आवश्यकता नाही। असा हा मीडियम आकारामध्येच आपण हा बटाटा चिरूयात। इथं पहा, तीनही बटाटे आहेत ते मी चिरून घेते। बटाटा चिरून झाला की पाण्यामध्ये काढून घेते आणि हलक्या हाताने चोळून याला एकदा धुवून घेते। स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर बटाटा थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये ठेवूयात, जेणेकरून तो काळा पडणार नाही। तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करूयात। मसाला तयार करण्यासाठी आपल्याला कोणतेही वाटण बनवण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट आपण कढईमध्येच मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये 2.5 पळ्या तेल घातलं, सोबतच अर्धा चमचा बटर घातलं। बटर वितळलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं। जिरे छान फुललं की यामध्ये एक तमालपत्र घालूयात। सोबतच आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। या भाजीसाठी मी साधारणपणे 2 मीडियम आकाराच्या बारीक चिरलेल्या कांद्याचा वापर करते। आज जी भाजी बनवत आहे त्या प्रमाणामध्ये साधारणपणे 3 ते 4 लोकांसाठी पुरेल इतकी भाजी बनवून तयार होते। कांदा देखील हलकासा गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा। लगेच यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालूयात। आलं आणि लसूण देखील कच्चापणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचा। आलं लसूण परतून झालं की यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे। तर इथं पहा, मी 2 टोमॅटोची प्युरी बनवलेली होती, यामधली थोडीशी शिल्लक ठेवते आणि बाकीची प्युरी आहे ती कढईमध्ये घातली। थोडी जास्त वाटत होती त्यामुळे थोडी शिल्लक ठेवली। टोमॅटो प्युरी घातल्यानंतर देखील आपल्याला हा मसाला थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायचा, कारण टोमॅटोमध्ये थोडासा ओलसरपणा असतो, त्यामध्ये आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो कांदा छान शिजला की यामधून तेल रिलीज होतं। लगेच आपल्याला यामध्ये काही सुके मसाले घालायचे। 1 चमचा धना पावडर, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा गरम मसाला। संपूर्ण मसाले यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करूयात। मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मसाले थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायचे। असं हे मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घालून आपण तेल सुटेपर्यंत शिजवून घेतले तर आपल्या भाजीला रंग छान येतो। इथं पहा, साधारणपणे मी अर्धा वाटी इतकं पाणी घालते आणि हे मसाले मी पुन्हा एकदा छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेते। मसाले शिजत असताना यामध्ये आपल्याला चवीकरता मीठ घालायचं, त्यामुळे मसाल्यांची चव आणखीनच छान अशी वाढली जाते। इथं पहा, मसाल्यांना रंग काही सुंदर आलेला आहे, यामधून तेल देखील रिलीज झालेला आहे, म्हणजेच आपले मसाले अगदी तेल सुटेपर्यंत शिजलेले आहेत। या स्टेजला आपल्याला यामध्ये मटार आणि बटाटा घालायचा। ही भाजी बनवताना मी अगोदर मटार किंवा बटाटा वाफवून घेतलेला नाही, डायरेक्ट फोडणीमध्ये घातलेला आहे। हवं असल्यास तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घालून मटार उकळून घेऊ शकता, त्यामुळे देखील मटारचा रंग अजून थोडासा हिरवागार होतो। पण डायरेक्ट फोडणीमध्ये घातलं तरी देखील भाजी चवीला छान होते। इथं पहा, मटार आणि बटाटा फोडणीमध्ये थोड्या वेळासाठी आपल्याला परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये गरम केलेलं पाणी घालूयात। पाणी घालत असताना अगदी जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही। मटार बटाटा शिजेल आणि अगदी थोडंसंच पाणी उरेल इतकीच ही भाजी आपल्याला पातळ बनवायची आहे, त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं। त्यानंतर थोडंसं मीठ कमी वाटतंय त्यामुळे मीठ घातलं। एक छान अशी दणकून उकळी काढते, गॅस लो करते, झाकण ठेवून याला 10 ते 12 मिनिटासाठी लो गॅसवरती शिजवून घेते। मटार बटाटा रस्सा भाजी आपण ओपनली देखील शिजवू शकतो, पण इथं मी याला झाकण ठेवून शिजवून घेतलं। त्यानंतर बघा, झाकण काढते तर भाजीला रंग काही सुंदर आलेला आहे, तरी पण खूप सुंदर आलेली आहे आणि या भाजीचा सुगंध म्हणाल तर खरंच घरभर दरवळत आहे। इतकी टेस्टी भाजी बनवून तयार होते। इथं बघा, भाजी तर बनवून तयार झालेली आहे, पण याला थोडासा रेस्टॉरंट टच देऊया। त्यासाठी यामध्ये मी अगदी पाव चमचा इतका गरम मसाला, 1 चमचा बटर घातलं, सोबतच छोटे 2 चमचे इथं मी फ्रेश क्रीम घातली। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स केल्यानंतर 1 मिनिटासाठी ही भाजी पुन्हा एकदा ओपनली शिजवून घेऊयात। यामध्ये आपण सर्वात शेवटी जे साहित्य घातलं ते घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा याला बनवून बघा, खरंच रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवून तयार होते। इथं पहा, ही भाजी मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतली
आणि याला साधारणपणे अर्धा ते 1 मिनिटासाठी मी पुन्हा एकदा शिजवून घेतलं. त्यानंतर आपली मस्त अशी भन्नाट चवीची चमचमीत अशी रेस्टॉरंट स्टाईल मटार बटाटा भाजी बनवून तयार झालेली आहे. ही भाजी आपण चपाती, फुलके, भाकरी त्याचबरोबर जिरा राईससोबत खाऊ शकतो. चवीला भन्नाट लागते. मला तर ही भाजी पुरीसोबत खायला आवडते. इथं पहा, बनवून घेतलेली भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर बघा, भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. रंग पण खूप छान आलेला आहे. यामधला बटाटा देखील अगदी परफेक्ट शिजलेला आहे. जास्तही गाळ करायचा नाही. तर मंडळी, तुम्ही देखील फ्रेश मटारपासून बनवलेली ही भन्नाट चवीची रेस्टॉरंट स्टाईल मटार बटाटा भाजी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.